बुलढाण्याच्या अकोटमध्ये भारतीय जनता पार्टी आणि MIM यांच्या युतीचा प्रश्न मोठा राज्यात गाजत असतानाच मूर्तिजापूरमध्ये आज वेगळंच पाहायला मिळालेलं आहे. चक्क भारतीय जनता पार्टीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या कोट्यातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक केल्याचा एक गंभीरजनक प्रकार समोर आलेला आहे. जर या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर मूर्तिजापूर नगर परिषदेच्या सत्ता स्थापनेनंतर आज पहिल्यांदाच या ठिकाणी सभा संपन्न झाली. या सभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने रोहित अवलवार यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने या नगर परिषदेवर 11 जागांवर विजय प्राप्त झाला होता. त्यामुळे 2 जागा भारतीय जनता पार्टी करता स्वीकृत नगरसेवकाकरता ठेवण्यात आल्या होत्या. तर वंचित बहुजन आघाडीच्या 6 जागा या ठिकाणी निवडून आल्याने 1 जागा स्वीकृत नगरसेवकाची वंचित बहुजन आघाडीला देण्याचं एक या ठिकाणी निर्धारित झालं होतं. काल रात्रीपर्यंत जर विचार केला गेला तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वीकृत नगराध्यक्ष पदाकरिता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे इम्रान शेख ज्यांचा पराजय अल्प मतांनी झाला होता त्यांचंच नाव समोर येत होतं. मात्र रात्रीतून भारतीय जनता पार्टीने असा कुठला खेळ खेळला असावा हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे की रात्रीतून भारतीय जनता पार्टीने जे वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आहेत किंवा इतर नगरसेवक आहेत त्यांना सोबत घेऊन चक्क वंचित बहुजन आघाडीच्या कोट्यातून भारतीय जनता पार्टीचा 1 नगरसेवक हा स्वीकृत केलेला आहे. म्हणजेच एकंदरीत मूर्तिजापूर नगर परिषदेवर 3ही जे पद आहेत स्वीकृत नगरसेवकाचे हे 3ही पद हे भारतीय जनता पार्टीकडेच असल्याचं या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणूक पार पडल्यानंतर आज उपाध्यक्ष आणि 3 स्वीकृत सदस्याची निवड होती आणि जी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे सगळ्या नगरसेवकाच्या एकमतानं मान्य रोहित अण्णा अवलवार यांची बिनविरोध उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि स्वीकृत सदस्य म्हणून मान्य राम जोशी, भारत जेठवानीजी आणि संजू डागा यांची निवड झालेली आहे. मी या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी. यांच्या हातून जनकल्याणाचे काम हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. 2 जागा भारतीय जनता पार्टी करता आणि 1 जागा वंचित करता अशी चर्चा असताना रात्रीचं खेळ झाले असं बोललं जातं. निवडणूक होईपर्यंत पक्ष असते. एक वेळा निवडून आलो की मग पक्ष राहत नाही. तसं जर पाहिलं तर मग मागच्या वेळेस भाजपचे 4 होते आणि शिवसेनेच्या आमच्या काकू संगीताताई विनायकरावजी गुल्लाने त्या स्वीकृत झाल्या होत्या. त्यावेळेस काही भाजपचा नगरसेवक इथं आला नव्हता स्वीकृत मध्ये. तर पक्ष काही नसते. सगळ्यांनी विश्वास टाकला. हर्षलजी साबळेच्या नेतृत्वात चांगला नगराध्यक्ष काम करणारा पोरगा निवडून आल्यावर सगळ्यांनी अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि आपापल्या भागातला विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सगळे सत्ता समीकरणाच्या इकडे जात असतात. यात काही वावगं नसते. कारण शेवटी विरोध जर झाला तर कुठे ना कुठे विकासाले खोळंबा असते. पण आज मी सांगितलं ना तुम्हाला की 18चा गट, 6चा गट, स्वीकृत 3, 24 3, 27 असे सगळे एका जागी आलेले आहे. जसं मागच्या वेळेस झालं होतं त्याच पद्धतीने यावेळेस झालेलं आहे. आणि आज पक्षरहित सगळे नगरसेवक मूर्तिजापूरच्या विकासासाठी काम करणार आहे ही मला खात्री आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, पुनरावृत्ती झाली असं नाही अकोटची पुनरावृत्ती जी आहे ना, अकोटवाले जे म्हणून राहिले भरटीजी की हे भाजपचे सदस्य बी नाही, प्राथमिक सदस्य नाही आहे. आता तुमचे मीडियावाल्याला काय एखाद्याला हिरो करणं एखाद्याला झिरो करणं हे जे काम देवाला जमत नाही हे मीडियावाल्याला जमते. त्याच्यामुळे आता त्याची जर तुम्ही भरतीची प्राथमिक सदस्य मी मला दाखवून दिले तर मी हे गोष्ट एक्सेप्ट करेन. बीजेपीचा एबी फॉर्म कसा मिळाला मग कोणाला? एबी फॉर्मचा विषयच राहत नाही. याच्यातनी हे जे निवड जे करते हा जो गटनेता असते गटनेता जे नाव देते
याच्यात काही मतदान होत नाही. याच्यात फक्त गटनेता, सभागृहाचा नेता म्हणजे नगराध्यक्ष हा पहिले सीओचे गेलं होतं. यावेळीपासून आता या सभागृहाचे नेते आपले नगराध्यक्ष हर्षद साबळे आहे. त्यांनी त्यांच्या फॉर्मवर दिलं की या माणसाला आमच्या गटाने स्वीकृतीसाठी आम्ही निवडलाय. त्याची घोषणा अध्यक्षांनी केली आणि ते गटनेत्याचा तो त्यांचा अधिकार आहे. कोणाला निवडायचं, कोणाला घ्यायचं, काय करायचं हा त्याचा विषय आहे. आता त्यांना बागाजीच्या रूपानं चांगला एक अनुभवी नगरसेवक ज्यांनी चांगलं काम केलं, म्हणजे नगरपालिकेने फंड घेऊन असेल तर विषय त्यांनी चांगला मार्गी लावला म्हणून त्याच्यावर जास्त विचार झाला, त्यांचं नाव घेतलं. भारतीय जनता पार्टीची वंचित सोबत युती म्हणावी. मागच्या वेळेस 23 एका जागी होते, आता 27 झाले, 4च वाढले. याला फरक आहे. शेवटी मूर्तिजापूरच्या विकासासाठी प्रत्येकाने जनतेने निवडून दिलेला आहे. आता त्या प्रभागामध्ये, त्या भागामध्ये त्या लोकांचे कामं झाले पाहिजे म्हणून सत्ता समीकरण जिकडे असते ते लोक तिकडे येतात आणि आपल्या वार्डाची बारामती करतात. आता त्यांना पुढच्या वेळेस पुन्हा निवडून यायचं आहे म्हणून त्यांनी आज भाजपची सत्ता केंद्रात आहे, राज्यात आहे, खासदार अकोला जिल्ह्याचे भाजपचे आहे, मुंबईचे आमदार भाजपचे आहे. आता युवा नगराध्यक्ष काम करणारा भाजपचा आहे. बाहेर जाऊन काय करतील म्हणून त्यांनी आमची मदत घेतली, आम्हाला मदत केली त्यांनी. तुम्ही भाऊ मला सांगा, वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यांची मूर्तिजापूर नगर परिषद मध्ये युती झाली का? नाही, बीजेपी सोबत आमची वंचित बहुजन आघाडीची बिलकुलच युती नाही. मग जो आजचा प्रकार झालेला आहे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार हा स्वीकारला गेला, काय नेमका हा प्रकार? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आमचे राष्ट्रीय नेते यांनी आमचे जे नगराध्यक्षासाठी इम्रान शेख खलील इनको तिकीट दिल्या गेली होती आणि ते भरघोस मतानं निवडून येणार होते आणि शेवटी घात त्यांचा त्या वार्ड नंबर 12 मध्ये झाला गेला. कमीत कमी फक्त 300 ते 325 मतानं पडले गेले आणि त्यानंतर आम्हा सर्व पक्षांना, मूर्तिजापूर वासियांना सर्वांना त्या आमच्या सीटचं, या अध्यक्ष नगर पदाच्या सीट जी होती ते कमी मतानं पडल्यामुळे आम्हाला सर्वांना दुःख झालं. आणि त्याचबरोबर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर अकोल्याला आले असता इम्रान भाई यांनी मुलाखत घेऊन साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिला की स्वीकृतमध्ये इम्रान तुझा नंबर लागून जाईल. त्यानंतर त्यांची पक्षाच्या वतीने इम्रान भाईची स्वीकृत नंबरसाठी तयारी केली आणि गटनेता म्हणून एक पक्षाच्या वतीने पक्षाचा जो आपला शहर अध्यक्ष आहे तस्वर खान यांना गटनेता बनवण्यात आलं आणि गटनेता बनवण्यात आल्यानंतर बीजेपीने एक खेळ रचवला. पैशाच्या लाभापोटी हे आमचे जे गटनेत्यासह 6 नगरसेवक त्यांनी रातोरात म्हणजे आमच्या सोबत होते, परंतु आज सकाळपर्यंत काय खेळ झाला, त्यांनी कसे चोरले, पैशाच्या लोभापाठी हे त्यांच्या बीजेपीच्या मागे गेले, असा आमचा बीजेपीवर आरोप आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, ज्या गटनेत्यांनी हे कारस्थान रचलेलं आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल का? काय नेमकी कारवाई केली? बिलकुल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच्या आदेशानुसार साहेबांना ही माहिती पोहोचवण्यात येऊन, कारण त्यांच्यावर पक्षाच्या माध्यमातून गटनेता ही पद साहेबांच्या आदेशानुसार काढल्या जाईल आणि त्यांना निलंबित केलं जाईल. नगरसेवक पदावरून की नाही, जे योग्य ठरल्या जाईल, जे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर निर्णय घेतील ते योग्य राहील. तर दुसरीकडे इम्रान शेख यांच्या कार्यकर्त्यांनी या नगर परिषद परिसरामध्ये मोठा राडा केला होता. जो भारतीय जनता पार्टीने जो हा गटनेत्याला कुठलं आमिष दाखवलं तर पैशाचं आमिष दाखवून रात्रभरात हे गटनेत्यापासून असेल किंवा नगरसेवक हे विकत घेतल्याचा आरोप इम्रान शेख यांच्या वतीने करण्यात आलेला आहे. तर इम्रान शेख यांनी बोलताना हे सुद्धा व्यक्त केलेलं आहे की काल रात्रीपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा माझ्याच नावाची ही घोषणा केली होती. असं असताना देखील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा जो एक आदेश आहे तो आदेश न जुमानता भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर गटनेता जो आहे तस्वर हे जाऊन बसल्याचा एक आरोप हा इम्रान शेख यांच्या वतीने करण्यात आलेला आहे. नेमकं यामध्ये काय राजकारण चाललेलं आहे,
भारतीय जनता पार्टीची आणि वंचितची मूर्तिजापूर नगर परिषदेवर युती म्हणावी का, हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे. प्रतीक पुरेकर, टॉप न्यूज मराठी, अकोला. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.